आता मी गॅस पेटवते आणि सुरुवातीपासूनच मग आता नातीला शिकवायचं म्हटल्यावर सुरुवातीपासून सांगते. कुकर ठेवला आणि तनू आपण काय करतो की अलीकडे लोक जिम आणि हे बारीक होण्यासाठी खूपच असतो हो की नाही. मी काय करते कायमच थोडं तेल कमीच वापरायचं. म्हणजे मग तेल कमी घातलं की मग थोडंसं डाएट केल्यासारखाच तो प्रकार असतो. अलीकडे डॉक्टरही सांगतात ते मैदा साखर जरा कमी घ्या म्हणून. तेल तापेल, तेल बेतानीच घातले, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घाला. तर मग आता त्यामध्ये मी ही माझी मिश्र फोडणी कायम तयार असते ती. तुम्हाला तुम्ही ह्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे मिश्र फोडणीचा. तर ती मिश्र फोडणी टाकते. मिश्र फोडणी टाकली. किती मस्त वास येतोय का आजी. अगं फोडणीचं ना असंच आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशेप, नंतर मग तीळ, खसखस. तुम्ही एवढं सगळं का वापरता? जवस, अळीव, असं सगळं मी वापरते. कारण जे पदार्थ आपण रोज खात नाही पण ते पोटात जाणं फार गरजेचं आहे. आणि त्या त्या पदार्थांचं वैशिष्ट्य आहे की बाळणपणात हे खायचं, असं थंडीमध्ये ते खायचं. मग मी विचार केला का मी आपण नेहमीच आपल्या पोटात हे पदार्थ गेले, मेथी वगैरे पोटात जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी त्याची फोडणी तयार केली आणि मोहरीचं प्रमाण जास्त घेतलं करून मी. त्यामुळे कसं झालं सगळं आपल्या पोटात जातं हो की नाही. हे बघ आता ही मी मिरची टाकते. हां मिरची, लसूण. तनू तुला एक सांगू का अजून गंमत. अशा पेस्ट करून ठेवल्या ना वेगवेगळ्या 8-8 दिवसाच्या करून ठेवायच्या. मिरची हे म्हणा आपल्याला स्वयंपाक फार झटकन होतो. खूप सोपा होता. खूप सोपा होतो. कंटाळा येत नाही. कोणी पाहुणे जरी आपल्याकडे आले ठसकते ना जरा. कोणी पाहुणे जरी आपल्याकडे आले ना तरी आपला स्वयंपाक पटाकन होऊन जातो बरं का. कढीपत्ताही बारीक चिरलेला आहे बघा एकदम. टाकून दिला. लगेच कांदा टाकते कारण फोडणी खचकायला लागली. सॉरी खचकलं का बाळा तुझा. मस्तपैकी फोडणी तयार झाली. एक्झॉस्ट फॅन लावला असता पण त्याचा ना का आवाज फार येतो. टोमॅटोच्या बरोबरच आपण बटाटे पण टाकूया. कारण मटार बटाटा रस्सा आहे हा बरं का तन्वी. आणि त्याला लगेच कोथिंबीर घालायची. कारण कोथिंबीरचा हे छान होतो, स्मेल खूप छान होतो त्याला आणि चवही खूप छान येते. एक्झॉस्ट लावलास का. थोडा एक्झॉस्ट आपले आवाज येतो का जरा फार म्हणून मी लावत नाही. वाव आजी काय मस्तीच ते मिश्रण छान दिसतंय ना. हे तेल बघ अगदी कमी आहे ना. त्यांना दाखव. तेल तर अगदी कमी आहे. दिसते का तुम्हाला. फार कमी तेल आहे. फोडणीत परतलं जाईल एवढं. मस्त मेजरमेंट तुझे. नक्की का. ऑफकोर्स उगाच तुला बटर करायचं नाही करत मी. अच्छा 1 चमचा तिखट टाकलं. फार तिखट नको पण मग ते खावत नाही ना. अर्धा चमचा हळद टाकली. 1 चमचा धणे जिरे पूड आहे ही. हे सगळं घरचं आहे आपलं हा बाबू. आणि 1 चमचा मी मसाला घातला. हा 1 चमचा मसालाच आहे. दुसरा हा लसूण मसाला आहे. थोडं थोडं सगळं घालायचं. आता हे सगळं मिश्रण एकदा छानपैकी हलवून घेतलं. असं हलवून घ्यायचं आणि त्याला लगेचच मी मीठ टाकणार आहे. आणि इथेचा डबा उघड जरा त्यात गूळ आहे. तो गुळात डब्यावर लिहिलेलं मी गूळ म्हणून. तो डबा काढ दिसला. हां तो डबा आणि इकडे गूळ यायचा विसरला. आणि आपल्या अंदाजानुसार मीठ. मीठ हे कोणाला पाहिजे तसं, कोणाला लागत पण नाही, कोणाला जास्त लागतं. तुमच्या अंदाजानुसार सगळं काही तुमच्या अंदाजानुसार घालायचं. कोणाला कमी जास्त लागतं, कोणाला काही हरकत नाही, कोणाला कमी लागतं. आणि हा गूळ थोडं चवीला मी गूळ घालत असते नेहमी. फार गोड नाही करायचं. फार गोड केलं
किंवा फक्त गुळाची चव लागते, आवडीवर आहे शेवटी आपल्या. तर तनू, हा. अशा पद्धतीनं आपण सगळं घातलं बघ या वाटणात. आता हो. तुझं हे मिश्रण कॅमेऱ्यात दाखवतेस का? हो, दाखवते ना. दाखव बरं. कारण काय होतंय, थोडं ते दिसताना प्रॉब्लेम. तुम्हाला दिसते का व्यवस्थित? हे बघा, छानच ना, मस्त वाफा येत आहे, छान झाले सगळं आहे ना म्हणून. हो. आता ते मटार दे बरं इकडे, मटार टाकून देऊया आपण. तू टाकतेस का मटार? मग तुझ्या हाताने आणि चव येईल भाजीला. दोन बाजूला असं पकडायचं, असं दोन बाजूला, आणि मग अलगद ओतायचे. फक्त कुकरला हात लावू नको, असं नाही बघा. एक बाजूनी हातावर ओतायचे, चांगले 4-5 उचलून टाकायचे त्यात परत, नो प्रॉब्लेम. आता कर बरोबर खाली करा. आपलं थोडंसं स्वयंपाक आपल्याला येण्यासाठी आलंच पाहिजे, कारण तुम्ही परदेशात वगैरे जाणार की नाही. मग तुम्हाला बाहेरचं खाऊन सुद्धा सारखं ब्रेड बर्गर इंडियन लोकांना मानवत नाही ते. आणि आवडीने कधीतरी खाणं ठीक आहे बघा, पण असं आपल्याला आपला आमटी भात, वरण भात, रस्सा भाजी भात खूप छान वाटते. तुला चपाती त्याबरोबर, भाकरी. तू जरी परदेशात राहत असलीस तरी मी तुला भाकरी पण शिकवणार. आज कढीत तुला छान मिळतं आधी चपाती. एकदा मी फिरवू. हां, खालून घ्यायचं, खालून मसाला असतो ना सगळा, मग खालून असं घ्यायचं सगळा, कांदा मसाला सगळं असा वर येतं. आता आपलं एक राहिलं तनू, वाटण आहे बघते. हे वाटण जे आहे ना, हे कशाचं आहे माहिती आहे तुला? ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर मी करून ठेवते असं 8 दिवसाचं, म्हणजे मग इतकं छान होतं ना. असं आहे हे. तर ते अशा टाईपनी सगळं हलवायचं आणि मग हे करायचं. हां, आणि अजून एक सांगू का तन्वी तुला? ह्याच्यात पाणी दे, काही वाया घालवायचं नाही. तो लसणाचा पेस्टचा डबाही रिकामा झालाय ना, तर ते त्याचं पाणी, त्याच्यातही थोडं पाणी घालून दे. अर्धा डबा पाणी दे सांगतो, कारण हे शिजायला पाणी लागणार आहे. अर्धा डबा पाणी दे. आणि ते लसणाचं पेस्ट संपली बघ कालची, ही आता ताजी केली नाही, दुसरं तो डबा, त्याच्यातही थोडं पाणी घाल. वाया काहीच घालवायचं नाही, कारण आपल्याला पैसे पडतात ना सगळं आणायला, हो की नाही. खाऊन माजायचं अशी आमची पण आई म्हणायची. टाकून मस्ती करू नका. खाऊन मस्ती करा बरं का. छानपैकी आपण परतलं. आता हे ऑलमोस्ट भाजी आपली 3 शिट्ट्या झाल्या ना कुकरच्या. मटार सुद्धा खूप छान शिजतो, बटाटाही छान शिजेल, आणि हे पाणी घालून टाकू म्हणजे त्याला छान रस्सा पण होईल. अजून दे पाणी, आत्ता दिलं होतंस ना तेवढंच दे. आता ही भाजी आपण जरा शिट्ट्या झाल्या ना, ते आपण प्रेक्षकांना दाखवूया. बघू किती, एवढं नाही, एवढं नाही, आपल्याला थोडं ठीक करायचं असं जरा जाडसर बस. आणि कुकरचं झाकण लावून टाकू आणि याला छानपैकी रस्सा होईल. आता हे त्याच्यावर मंडळीने आता मी ह्याचं झाकण लावून टाकणार आहे. तर अशा रीतीनं नातीला मी शिकवते माझ्या, तर करेल हळूहळू. हळूहळू येतं, पण आपण लहानपणापासून जर शिकवलं तर त्यांचा इंटरेस्ट स्वयंपाकातला पण वाढतो. आणि हे गरजेचं आहे आपल्याला, कारण आपली इंडियन पद्धत आपल्याला मिळालंच पाहिजे खायला ना. तर मी लेक्चर मारत बसत नाही, कदाचित तुम्ही कंटाळाल. तर पुढचं मी जेव्हा भाजी शिजेल तेव्हा पुन्हा दाखवते तुम्हाला. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.